मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे। फलादेशाच्या आधी बघूया दिनांक 26 नोव्हेंबर रोजीचे पंचांग। 26 नोव्हेंबरला मार्ग शुक्ल षष्ठी असून वार बुधवार आहे। याचाच अर्थ चंपा षष्ठी आहे। नक्षत्र श्रवण आहे। यांच्या अनुषंगाने आज योग छत्र होणार आहे। याचे फल अर्थात राजयोग आहे। याचाच अर्थ आजचा दिवस अत्यंत चांगला आहे। आज राहू काल दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये असणार आहे। आज चंद्र मकर राशीत असल्याने मकर राशीपासून आपण फलादेश बघणार आहोत। चला तर बघूया आजचा दैनिक फलादेश मकर रास। आजचा दिवस चांगला असणार आहे। मानसिकता चांगली राहील। जोडीदार भागीदार समजूतदारीने वागेल। अकस्मात धनयोग आहे। व्यवसाय उत्तम चालेल। अनेक लाभ मिळतील। बोलणे मात्र संयमित मोजके ठेवा। मुद्द्याचे बोला। आज भगवती देवीचे दर्शन आपल्याला फायद्याचे राहील। विशेषतः देवीचा मंत्र आपण कागदावर लिहून तो कागद जर आपण आपल्या खिशात ठेवला आणि तो आपल्या कामाच्या ठिकाणी नेला तर आपल्याला बराच फायदा होईल। कुंभ रास। आज संतती संबंधी चांगला दिवस। लाभाच्या गोष्टी घडतील। लोक संपर्क चांगला राहील। लोक स्तुती करतील। नोकरी संदर्भात शुभ वार्ता समजतील। आज भाग्य आपल्याला साथ देणार आहे। व्यवसायाच्या ठिकाणी मात्र नियमाचे काटेकोर पालन करा। बेकायदेशीर काम करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका, अन्यथा ते गोष्ट अंगलट येण्याची शक्यता आहे। आज भगवती देवीचे दर्शन या। विशेषतः मंदिरात जाऊन घ्या आणि जमत असल्यास साडीजोळी अर्पण करा। मीन रास। संतती संदर्भात उत्तम दिवस। आज वाहन मात्र सावधानतेने चालवा। कागदपत्रे व्यवस्थित गाडीत ठेवा। शिरस्त्राण आणि साधारण कपडे घाला। सैलसर कपडे घालू नका। शेअर मार्केट सारख्या व्यवसायातून आपल्याला आर्थिक लाभ चांगला होऊ शकतो। आज जलाशयाजवळील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या, आपला फायदा होईल। मेष रास। आज आपण सावधानतेने काटेकोर नियमाप्रमाणे काम हे करावे। गृहसौख्य चांगले राहील। जोडीदार भागीदार अर्थार्जन उत्तम राहील। आज आपण राहुकाल विशेष सांभाळावा। राहुकाल दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे हे लक्षात घ्या। आज मात्र आपण चंद्राचे दर्शन घेतल्यास फायदा होईल। वृषभ रास। आज सेवा वृत्ती मनात बाळगा। सेवाभाव आपल्या मनात असल्यास आजचा दिवस आपल्याला अतिशय उत्तम जाणार आहे। विशेष करून एखाद्या पशुची सेवा जर आपण केली किंवा त्याला मदत केली तर आपला दिवस अतिशय उत्तम जाणार, आपल्याला फायदा होणार आहे। आज नोकरीतून आपल्याला उत्तम अर्थार्जन होईल। जोडीदार भागीदार संभाव्यात वादविवादाचे क्षण आहे। आपण योग्य ते मानसिकता धरून त्याच्यातून बाहेर पडा। आज शनी महाराजांचा मंत्र अखंड म्हणत राहा। संध्याकाळी शनी महाराजांचे दर्शन मनाला शांतता देईल। मिथुन रास। अर्थार्जन उत्तम। संतती संदर्भात चांगली बातमी। नोकरी संदर्भात चांगली बातमी। व्यावसायिक लोकांनी सावधानता बाळगून काम करावे। राहुकाल विशेष सांभाळावा जो दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे। आज आपण लक्ष्मीनारायणाचे दर्शन जरूर घ्या। ते संततीसह जर घेतलंय तर अधिक फायद्याचे राहील। कर्क रास। आजचा दिवस चांगला। मानसिकता चांगली। लोकसंपर्क दांडगा राहील। नोकरी संदर्भात ज्ञानी माणसांचा सल्ला आपण जरूर ऐका। हितशत्रू कमजोर आहे याचा फायदा उचला। आर्थिक आवक वाढवा। जोडीदार भागीदारासमोर उत्तम व्यवहार उत्तम संवाद चालाल। संतती सौख्य उत्तम। आज दत्तगुरूंचे दर्शन जरूर घ्या। सिंह रास। आज नोकरी संदर्भातील कामे प्राधान्याने करा। यश मिळेल। व्यवसायाच्या ठिकाणी कायद्यानुसारच काम करा। अवैध काम करू नका। आज घरात गणपतीचे दर्शन घ्या। दर्शन घेण्याच्या आधी दिवा लावा मग दर्शन घ्या। ते शक्य नसल्यास कमीत कमी लाल फुल तरी वाहा, फायदा होईल। कन्या रास। आर्थिक आवक उत्तम राहील। कलाकार लोकांना दिवस मात्र अतिशय उत्तम।
संतती समवेत सहवास घडेल. नोकरी करणाऱ्यांना दिवस चांगला. हितशत्रूचा बिमोड होणार असल्याने आजचा दिवस आपल्याला विशेष चांगला राहील. दत्तगुरूंचे दर्शन फायद्याचे राहील. तुला रास, शारीरिक मानसिक अवस्था उत्तम राहील. आर्थिक आवक चांगली. बोलणे मात्र संयमपूर्वक ठेवा. आज सकाळीच शनी महाराजांचे तेलाभिषेक करून दर्शन घेतले तर अतिशय उत्तम होईल. संतती संदर्भात काळजी घ्या. राहू काल विशेष सांभाळा, जो दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे. वृश्चिक रास, आजचा दिवस चांगला. आवक उत्तम, खर्च सुद्धा चांगला. खर्च मनाप्रमाणे करणार आहात. खर्च करायला आपल्याला आज आवडणार आहे. जोडीदार भागीदार समवेत आपण पर्यटनाला जाणार आहात किंवा तसे बेत आखणार आहात. आज आपण चंद्राचे दर्शन घेतल्यास आपल्याला फायदा होईल. धनुरास, आज खर्च जास्त. घरात मात्र उदासीनतेचे वातावरण असू शकते. आर्थिक आवक व्यवस्थित राहील. आज मनात आध्यात्मिक विचार सतत येऊ द्या, त्यामुळे फायदा होईल. आज राहुकाल विशेष सांभाळा, जो दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे. आज लक्ष्मीनारायणाचे दर्शन आपल्यासाठी फायदेशीर राहील. इति शुभम भवतु. लोक हो, आम्ही नवीनच शॉर्ट्स पद्धतीने फलादेश सांगण्यास सुरुवात केलेली आहे. आज आपला शॉर्ट्समध्ये कर्क रास असणार आहे. साधारणपणे हे साप्ताहिक भविष्य असणार आहे. एका राशीचं सप्ताहामध्ये साधारणपणे शनिवार रविवारपर्यंत हे भविष्य आपण बघू शकता. त्यांनी आपला निश्चित फायदा होईल. याचबरोबर आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. सदर शेअर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.